शेती तर आधुनिक झाली, परंतु रासायनिक खतं आली, औषधं आली, पीक पद्धती बदलली, लोकांना फास्ट पाहिजे पिकं, परंतु या ठिकाणी पिकं वाढली, परंतु या ठिकाणी विषारी पिकं येऊ लागली. आणि म्हणून जैविक प्रयोग असतील, जेनेटिकली मॉडिफाईड धान्य असेल, अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे माणूस आपल्याला जास्त फायदा व्हायला पाहिजे, आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला देखील वेठीस धरू लागलेला आहे. आणि त्याच्यातूनच खूप मोठं एक धोका पुढे निर्माण होतोय. आणि कमी वेळात जास्तीचं पीक घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि पिकांची अनैसर्गिक वाढ होऊ लागली. आणि त्यातून मगाशी म्हटल्याप्रमाणे पिकाचं प्रमाण वाढलं, अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, परंतु पूर्वीसारखी धान्याची चव आता राहिली का? आपल्याला प्रत्येकाला तो अनुभव येतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने लवकर पिकाची घाई माणसाला आज विषाच्या खाईकडे घेऊन चाललेली आहे आणि एक मोठा धोका या ठिकाणी समोर आहे. आणि म्हणून यावर एकच उपाय आहे, नैसर्गिक शेती. आणि म्हणून नैसर्गिक शेतीमुळे आपलं अन्न अमृतमय होईल आणि विषमुक्त होईल, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो.